एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला दरी, काळा कुट्ट अंधार, हातात साधा बिस्किटचा पुडा नाही की पाण्याची बाटली नाही. मागच्या बाजूला नजर जाईल तिथपर्यंत जागच्या जागी थांबलेल्या गाड्या, पुढच्या बाजूला नजर जाईल तिथपर्यंत जागच्या जागी थांबलेल्या गाड्या. तास दोन तास नाही, हजारो लोकांनी पोराबाळांसह या परिस्थितीमध्ये अवघी रात्र काढली. तब्बल 24 तास ही परिस्थिती होती. महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाच्या, सगळ्यात जास्त रहदारीच्या, सगळ्यात जास्त टोल आकारणी होणाऱ्या एक्सप्रेसवेवर, मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या एक्सप्रेसवेवर लाखो प्रवाशांवर ही वेळ आणली ती एका अपघातानं आणि त्या अपघातानंतर झालेल्या गॅस गळतीनं. घाटाचा रस्ता, तीव्र उतार, कठीण चढ आणि त्यातच सगळ्या लेनमध्ये चालणारी अवजड वाहनं, यामुळे या एक्सप्रेसवेवर तसाही एक्सप्रेसवेचा फील अगदी अभावानंच येतो. दर शनिवार रविवारी या एक्सप्रेसवेवर बैलगाडीच्या गतीनं पुढे सरकणाऱ्या गाड्या हे सुद्धा आता आपल्याला नेहमीचंच झाले. इथल्या अपघातांमध्ये जाणारे जीव ही आता नित्याची म्हणावी अशी बाब झाली आहे. पण एक्सप्रेसवेवरच्या कालच्या अपघातानं परिस्थिती याहीपेक्षा जास्त चिंताजनक झाली आहे याची जाणीव आपल्याला करून दिली आहे. काल झालेल्या अपघातानंतर धोका टाळण्याच्या दृष्टीनं मार्गिका बंद करावी लागली आणि मग प्रचंड ट्रॅफिक झालं, अगदी 20-22 किलोमीटर पर्यंत. हे सगळं मान्य, पण तब्बल 24 तास प्रशासनाला हे पूर्ववत करता आलं नाही, हे गंभीर आहे. आणि त्याहीपेक्षा गंभीर आहे या सगळ्या बाबतीतली राजकीय नेतृत्वाची बेफिकिरी. आज सकाळपासून कुणी कुणाचा अपमान केला, कुणी कुणावर टीका केली, कोण कुणाला भेटायला गेलं, या सगळ्यावर सगळे राजकीय नेते तावातावानं बोलले. पण यातल्या एकाही सत्ताधारी नेत्याला 24 तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांबद्दल बोलावं असं वाटलं नाही. एकाही विरोधी नेत्याला सत्ताधाऱ्यांना याबाबत जाब विचारावासा वाटला नाही. तुमचा वेळ, तुमचं आयुष्य नेत्यांच्या लेखी काय आहे याचा यापेक्षा आणखी काही पुरावा हवा असेल ना, तर अशा आणखी अपघातांची फक्त वाट बघत बसा.